आहे इनोवा कामाला सोडायला म्हणजे टचअप करायला जरा किरकोळ काम आयुष्यात माझ्या असली सिंधी माणसं भरल्यात. घ्यायला आलाय ते आलाय, त्यात गाडीत पेट्रोल नाही. तर अर्जुनचं असं म्हणणं आहे की असं पार्कातल्या पोरी ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतात त्या गावात का नाहीत, म्हणजे त्याला पटत का नाहीत. मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आता आपण जात आहे इनोवा कामाला सोडायला म्हणजे टचअप करायला जरा किरकोळ काम, जे लहान लहान जे डेंट असतात ते दिसत नाहीत ना, म्हणजे लहानच आहेत, जे दगड उडून जे बसतात ते. आणि तिथं आपल्याला घ्यायला येणार आहे पुष्कर द बॉय. घरी जायचं आहे कारण निम्म्या झोपेतनं उठलोय, काल रात्री लेट झोप लागली, काय सांगू तुम्हाला त्रास. तर चला, आयुष्यात माझ्या असली सिंधी माणसं भरल्यात. घ्यायला आलाय ते आलाय, त्यात गाडीत पेट्रोल नाही. सरळ पेट्रोल पंप सरळ कावळ्या नाक्याला आहे बाय. अरे इथनं मधनं गेलो असतो आणि तुला. मधनं कावळ्या नाक्याला पेट्रोल कसं टाकणार. अरे ते मध्ये खाली नाही काय पुलाच्या खाली नाही, चला आता इथनं जवळ पेट्रोल पंप का तिथनं जवळ. ते जवळ. काय उपयोग नाही की तर यायचं घ्यायला, त्यात पण असा त्रास. तर आपल्यावर आहेत अर्जुन द बॉय. कसा आहे, कपडे बिपडे घालून ना चकचकीत होऊन आला एकदम. काय म्हणतात ते, स्टड ना, स्टड ना. कसा आहे, हसवायली गे. तर आता आमचं असं बोलणं चालू होतं की आता ब्रेकअपचा सीझन चालू आहे वाटतं. कारण अर्जुनच्या एका मित्राचे ब्रेकअप झाले, माझ्या एका मित्राचे ब्रेकअप झाले. एक पोरगी आम्हाला रडत बसताना दिसली एकटीच. तिला अर्जुन दिलासा द्यायला जाणार होता, पण तिनंच अर्जुनला दिलासा दिला असता, असा अर्जुनची परिस्थिती आहे. माझी परिस्थिती काय नाही आहे. तर असंच आहे. आणि आम्ही आता चालले पार्कात. मगाशी शॉर्टवर होता म्हणून म्हणलं माझा व्हिडिओ काढू नको, नाही हिरो आहे ना यो. आय डोंट काय म्हणतात, आय कांट शो यू माय फेस इन बॅड क्लोथ्स, असं याचं म्हणणं होतं. जरा इंग्लिश माझं बाद आहे, समजून घ्या. होय ना. बोलायला कसं अरे बोलाय मी शिकवतोय सगळ्यांना. तुला तर खायला जाऊया म्हणला जाता मला. मी कुठं म्हणले खायला जाऊया, मी आवरून आलोय. खायला जाऊया म्हणतो आवरून आलायस. आता जरी तू खायला तोपर्यंत घरात काय जात नसते. जाऊ नको, बाहेर बसूया, राहूया आपण. नो वरी. खायला पाहिजे, ही गाडी तिथं लावून येऊया नाही. ही गाडी लावतोस तिथं, त्या गाडीत चार्जिंग पण नाही, कुठं लावशील तिथं ती घेणार बी नाही. मी काय म्हणतोय, तुला मी सध्या एक चॉकलेट घेऊन देऊ शकते, खाणार. माझं चॉकलेट खा की. व्हायलेशन काम करतो, ब्लॉगिंगच बंद कर. अरे ब्लॉगिंग केल्यावर पैसे पाहिजे असं कुठं आहे. कोण आहे रे करा असं कसं मैथून किसांना रुपया. अरे किशाचा रुपया नसला तरी माझं आयुष्य असं मस्त आहे का नाही, असं काय? कोणाचं नाही. काय नाही, मी बघितलं. दुखी तर नाही रे त्यासारखं. माझं दुःखी नाही, मी दुःखी नाहीच आहे. ते असं असतात पोरं, पोरगीसाठी मला दगा द्यायला. एक काय होता, जय अर्जुन पोरगीसाठी माझ्यावर बोलायचं बंद केलं. असं काय झालं नाही, झालेलं आहे. नाही, पण असं एक काय होता, ज्यावेळी अर्जुनच्या पोटात पाय एका माझ्या मित्रानं आणलेला, त्यावेळीपासून पोटात पायचा आहे. माझ्या आयुष्याचा ब्लॉग करणार. होय, तुझ्या आयुष्याचा ब्लॉग आला रे. माझं दररोज बघतोय रे, तुझं जरा बघू दे. तुझं आयुष्य सांगितलं की तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. चालू माझं आयुष्य नको, माझं उद्ध्वस्त करू नका. चांगलं झाले चालू दे. माझं आय हॅव अ व्हेरी बॅड हिस्ट्री, पण मी आता सुधारलोय. प्रेझेंट कुठं चांगलं आहे. प्रेझेंट आता अरे काय तर करावं, जीप तर उचलला, वजन तर उचलला, काय तर व्हायले. त्यात 5 चालायचं रे. हा, त्यात 5ची आयला 20ची वजन होते, 20 किलो. 5 डंबेल ते बी जात नाही थोडासा. अरे ये दाखवतो जिम मध्ये कधी पण. बाप रहेगा और उंचीवाला रहेगा. एवढं मोठं बनवायचं बॉडी तर काय दिसत ना. अरे दाखवतो थांबा, तुम्हाला फोटो दाखवतो बॉडीचा मध्ये साईडला. असं बायसेप फ्लेक्स केलेला फोटो आहे महाबळेश्वर मध्ये काढलेला, दाखवतो. त्याला दाखवतो पहिला, थांबा. बायसेपचं बी पण दिसत नाही भाऊ. काय मला तुझ्या आब्रू काढायची नाही भाऊ. माझ्या आब्रू घालवाय ना, एवढा वेळ बडबडला आहे व्हिडिओ, आणि माझ्या आब्रू घालवायची नाही म्हणते. लाज वाटते का? लाज नामक चीज आहे आपल्या आयुष्यात, आहे काय? अरे गाड्या पिढ्यांना दाबा लागलाय, एवढा कुठला कॉन्फिडन्स. बदमाश अर्जुन, गँगस्टर अर्जुन. सरळ जायचं. तोंडच बंद झालं गँगस्टर अर्जुन म्हटल्यावर. गँगस्टर काय नाही. गँगस्टरच आहे अर्जुन.
एकाला अशी मारला अर्जुन छातीतला जाऊन पडला 4 किलोमीटर माग. ही सत्य स्टोरी आहे. 4 किलोमीटरचं नाही पण छातीतला तो आणि सत्य आहे. तर माझ्याकडे एक नवीन स्कीम आहे. जर तुम्हाला कुठल्या हॉटेलमधली पोरगी बघायची असेल, म्हणजे हॉटेलमध्ये किती पोरे आहेत, तर जायचं आणि 25 जणांचा टेबल आहे का विचारायचं. काय विचारायचं? 25 जणांचा टेबल आहे काय. ती म्हणते वेटिंग आहे आणि आतनं बघून यायचं हॉटेल आणि राहून दे सॉरी म्हणायचं आणि यायचं खाली. पोरी पण बघताय ते पैसे बी द्यायला लागत नाही, विषय संपतोय. कारण 25 जणांच्या टेबलला कायम सगळ्या हॉटेलमध्ये वेटिंग असते. हो नाहीच आयडिया, बरोबर आहे का नाही? व्लॉग तुझा इग्नोर करणार, माणसाचा व्लॉग इग्नोर करणार. एक्सग्रेड करणार, काय पण बोलायला म्हणणार. अरे एक्सग्रेड फक्त कॉलेजमध्ये करतात. तोंड दिलं काय पण आणि बोलतात. त्यात पण मी मेकॅनिकल आहे, तिथं पोरं नाहीत. अरे आम्हाला एक्सग्रेड करून काय करणार आहे ते. एवढं तोंड दिले म्हणून काय पण बोलायला आहे. अरे देवाने एवढं चांगलं तोंड दिले बोलायसाठी. फालतू बोलायला नसतं रे खरं. फालतू कुठं बोलते मी, ज्ञानी आहे रे मी, ज्ञान 25 जनरल नॉलेज. पडायचं म्हणतो, तुला ओळखतात 2 जण. अरे ओळखत्या 2 जण म्हणजे 25 मधले 2च येत आहेत वर्गात. तर अर्जुनचं असं म्हणणं आहे की असं पार्कातल्या पोरी ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतात त्या गावात का नाहीत, म्हणजे त्याला पटत का नाहीत. माझा तर काही हे स्क्रिप्टेड आहे, तोंडावर पडलाय आता तोंडावर पडायला लागलाय. आता पोल खोला लागलाय. तर त्या गावात का नाहीत. अरे ऐक की पूर्ण म्हणणं तर ऐक. तर ह्याचं म्हणणं आहे की पोरी का गावत नाहीत. आपण थांबून बोला, पोरी का गावत नाहीत. तर माझं असं म्हणणं आहे की त्या पोरी स्टँडर्ड जागेवर जातात सगळ्या. असं काय कोल्हापुरातलं मुंट्रीमध्ये काय मुंट्री सयाजी मधलं, त्यानंतर रोल्स अँड राईस असं मोठ्या मोठ्या कॅफेमध्ये जातात. आम्ही खाणार पहिल्या गल्लीत रोल, त्यानंतर खाणार डेझर्ट म्हणून पाणीपुरी. आणि मला वाटलं फ्लॅश बंद पडला वाटतं. होय ना, होय फ्लॅश बंद पडला बॅटरी कमी असल्यामुळं. तर आपल्याला कशा गावतील त्या, आपलं बजेट आहे का तेवढं. हा आपल्याकडे मस्टँग असाय पाहिजे तसल्या पोरी गाव आहे, नाहीतर ती पुण्यातल्या पोरग्यासारख्या काय पोर्श तेवढं आपल्या ऐपत नाही. चला आम्ही आहे ऐक्यू वर. ब्लॉग करा. चला आता काही जातसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.